Hello, hi. This is the My Artifact episode number. काल आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, त्यामुळे काहीच माहित नाही कशामुळे का झालं, का होत आहे. Hello, this is the My Artifact episode number 741. आजची तारीख आहे 19 मार्च 2017. आता वाजले कधी रात्रीचे 12:30. ऍक्च्युली कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे मला, कारण काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नव्हता. आणि कसं आहे की काही सिच्युएशन झालंय माझ्या लाईफमध्ये. काही सिच्युएशन झाले आहे. आय डोंट नो मी सांगू शकेल का नाही. मी आर्टिफॅक्ट एपिसोड कशासाठी बनवतो, हे आर्टिफॅक्ट एपिसोड कशासाठी रेकॉर्ड करतो, वाय, याचं रिझन काय आहे. मी आर्टिफॅक्ट एपिसोड यासाठी रेकॉर्ड करतो की मी डिस्ट्रॅक्ट नाही झालो पाहिजे माझ्या डेस्टिनी थ्रू. मला का अचीव करायचं आहे, कशा प्रकारे अचीव करायचं आहे, या साऱ्या गोष्टी मला अचीव करायच्याच आहे. यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. म्हणजे एव्हरी डे मी रिमाइंड करतो का भाऊ मला फिल्म बनवायची आहे, बायनरी कोड बनवायचा आहे, फिल्म बनवायची आहे, बायनरी कोड बनवायचे आहे. एव्हरी टाइम, एव्हरी डे, एव्हरी टाइम आय यूज इन दिस आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी रेकॉर्ड करतो. याच्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. म्हणजे काय आहे का तुझ्या स्वप्नाला अचीव करण्यासाठी हे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. ओके, ठीक आहे. बट समजा जर तू तुझं ड्रीम अचीव केलं, तू फिल्म बनवली, even if you make Avatar universe in Hollywood industry, after that तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करशील का? या आर्टिफॅक्ट एपिसोडचं काय पर्पज राहील जेव्हा तू तुझे सगळे टार्गेट्स अचीव केल्यानंतर? या आर्टिफॅक्ट एपिसोडचं काय पर्पज राहील? आय डोंट नो. आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यामध्ये फक्त मला काय अचीव करायचं आहे हेच रेकॉर्ड नाही होत, याच्यामध्ये सगळंच रेकॉर्ड होते. एक मिनिट. का अचीव करायचं हे तर रेकॉर्ड होतेच, बट काय आहे ते की काही अदर फॅक्टर सुद्धा पण रिस्पॉन्सिबल असतात याच्यामध्ये. खूप सारे फॅक्टर्स आहेत की मला काय आवडते, का नाही आवडत, मला कोणत्या मुलीवर लाईक करतो मी, कोणती मुलगी मला आवडते, नाही आवडत. प्रॉपर डिसिजन घेण्यासाठी पण आर्टिफॅक्ट एपिसोड असते. या साऱ्या गोष्टी आपण अंडरस्टँड करतो, त्यामुळेच हा एक बिग आर्टिफॅक्ट एपिसोड बनलेला. आता राईट नाव माझी सिच्युएशन अशी आहे का इट जस्ट कम्प्लिटली डिफरंट. कसं आहे की मी आता कॅड कॅम्पच्या कोर्सेससाठी जातो. संध्याकाळी 10:30 वाजता घरी येतो. 10:30 वाजता घरी येण्यानंतर थोडंसं जेवण पाणी केल्यानंतर मी काफी एक्झॉस्टेड फील करतो, कारण दिवसभर सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कंटिन्युअस धावत राहतो. इकडून तिकडे, तिकडून इकडे, जॉब, सुट्टी, जॉब, घरी, तयारी, नागपूर, तिथून पैदल, क्लासेस. त्यामुळे नाही का मला टाइमच नाही भेटत स्वतःसाठी. आणि या स्वतःसाठी टाइम नाही भेटल्यामुळे मी जस्ट काफी एक्झॉस्टेड फील करतो. आणि मग तेव्हा नाही का माझी प्रायोरिटी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड वरून हटून जाते आणि मग मी थोडं स्वतःकडे पाहतो आणि जस्ट रिलॅक्स होतो. आय नो प्रत्येक दिवशी तुला आर्टिफॅक्ट एपिसोड करणं इम्पॉर्टंट आहे, बट समहाऊ कसं की एक प्रकारे थोडस स्वतःसाठी पण जगावं लागते. Yeah, artifact episode is a part of my life, but it's not my life, right?
सो काय आहे की थोडस मी एक्झॉस्टेड झालो होतो काल, त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला. वेल, मी काही ब्लेम नाही करत आहे, आणि असं नाही आहे की हे अगोदर झालेलं नाही आहे. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड आपण खूप वेळ असं झालं आहे का आपण 2 किंवा 3 दिवसानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो, कारण आपण समहाऊ त्या शेड्यूल मध्ये बिझी होतो, त्यामुळे आपण प्रॉपरली आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकलो नाही. बट काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकत होतो, माझ्यापाशी टाइम पण होता, थोडासा त्रास घ्यायला पाहिजे होता, तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला असता. बट मी तो त्रास घेतला नाही आणि जस्ट झोपून गेलो. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? या सो हे आर्टिफॅक्ट एपिसोड तुला सिरियसली करायचं आहे का नाही करायचं? वेल, 1 दिवसाच्या आर्टिफॅक्ट एपिसोडच्या गॅप थ्रू तू एवढा सिरियस का होऊन राहिला? नो, इट्स नॉट अबाउट एका दिवसाची गॅप. एका दिवसाची गॅप झाली त्यामुळे मी चिल्लावून आलो स्वतःवर. नो नो नो, डेफिनेटली नॉट. इट्स अबाउट फ्युचर. फ्युचर मध्ये तुला टाइम राहणार नाही, तुझ्यासाठी टाइम बहुत किमती राहणार. तर अशा वेळेस आर्टिफॅक्ट एपिसोडला तू प्रायोरिटी देईन का नाही देशील? दिस इज द क्वेश्चन मार्क. कारण मला वाटते का हा जस्ट तुझा स्टार्टअप आहे. तू जस्ट नागपूरमध्ये चालला आणि सराउंडिंग पीपल सोबत इंटरॅक्ट होऊन राहिला आणि काही गेन पण होऊन राहिलं, काही नॉलेज पण गेन होऊन राहिलं. तुझ्या लाईफला बिकम बेटर बनण्यासाठी तू नागपूरमध्ये चालला आहे. हे जस्ट तुझं स्टार्ट आहे, आणि या स्टार्टिंग पिरियड मध्येच तू स्वतःला डिच करशील तर इन फ्युचर ते खूप मोठ्या मोठ्या डेस्टिनी अचीव्ह करायचे आहे. तर तेव्हा तर तू तुझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडला कम्प्लिटली डिसअपिअर करून टाकशील. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे, हा एक फ्युचरचा संदेश आहे. आय नो तू एक्झॉस्टेड होता, तुला खूप त्रास झाला होता वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. त्यामुळे तू काल प्रॉपरली आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकला नाही. बट माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे का दिवस कितीही कठीण असला, वेल, मी ब्लेम काऊन करत आहे का काल आर्टिफॅक्ट एपिसोड होऊ शकत होता, काल सिच्युएशन होती, टाइम पण होता माझ्यापाशी, बट मी आर्टिफॅक्ट एपिसोड करू शकलो नाही. स्वतःमुळेच करू शकलो नाही. सो त्यामुळे मी ब्लेम करत आहे. सो ठीक आहे, आपण कधी कधी बिझी असतो, संध्याकाळचा टाइम एक प्रकारे कामच राहते, नेहमी बिझी असतो किंवा प्रॉपरली रेकॉर्ड होत नाही म्हणजे ते सिच्युएशन नसते राव तेव्हा. बट काल सिच्युएशन होती आणि तुला सांगायचं नव्हतं काल काही. सो दॅट इज ऑल. काही नाही, काही जास्त हे नको घेऊ, म्हणजे एक प्रकारे टेन्शन वगैरे नको घेऊ. Artifact episode is part of my life, will always be a part of my life, and Artifact episode is making my life is really amazing, and I don't forget anytime anywhere. काल ज्याप्रमाणे जी गलती झाली ती गलती पुन्हा होणार नाही अशी मी काळजी करतो आणि आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली रेकॉर्ड करतो. सो हा आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आहे. सो काल काय काय झालं तुझ्यासोबत? कालचा वार कोणता होता? शुक्रवार. शुक्रवार काय नाही, सकाळी उठलो, तयारी केली, ड्युटीवर गेलो, 8 वाजता ड्युटीवर गेलो. त्याच्यानंतर मग दुपारी जेवायला आलो आणि नंतर वर्कशॉपमध्ये गेलो. वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर घरी आलो, फटसे तयारी केली. 4:30 वाजता घरी आलो, तयारी केली, गाडीत बसलो आणि नागपूरला गेलो. राव एक थोडसा बॉदर करत आहे राव एक थिंग. वेल, मी नागपूरमध्ये क्लास लावला, ओके ठीक आहे, बट मला नाही का हे रोज 10 रुपये वेस्ट करणं या ऑटो मध्ये हे परवडून नाही राहिलं. म्हणजे कसं आहे की मला नाही का रोज
जरीही 10 रुपये का नाही असो, रोज रोज जर पैसे खर्च होत असेल ना, तर मी स्वतःलाच एक प्रकारे रिग्रेट फील करतो यार, मी स्वतःच पैसे वेस्ट करत असं फील होऊन राहिलं. तुम्ही एका वेळेस माझ्याकडून पैसे घ्या ना, एका वेळेस तुम्ही नाही का 2,000 रुपये घेऊन घ्या, मी काही रिग्रेट करणार नाही. या ठीक आहे, घेऊन घे, बट नंतर तोंड नको दाखवू. बट रोज 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 तुम्ही 10 रुपये 20 रुपये 10 रुपये 20 रुपये, तेव्हा मला रोज रोज खटकते राहू. हे 10 रुपये रोज रोज खटकते. सो खटकते म्हणजे काय, हा खर्च कोणा स्वतःवरच करून राहिलो ना राव. भाऊ, तुला 6:30 वाजता शार्प तुला तिथे पोहोचायचं आहे, आणि तू एकदम बिलकुल 6:15 वाजता नागपूरला पोहोचते, आणि त्यावेळेस कसं ते सिच्युएशन पण नसते का धावत जाऊ, कारण तू कम्प्लिटली स्वेटी असते. तर अशा वेळेस काही ऑटो करणे इम्पॉर्टंट आहे. संध्याकाळी नको करू, दिवसाचे 10 रुपये वेस्ट होत आहे राव. आणि हे जस्ट फक्त काही फ्रेंड बनवण्यापुरतच आहे ना. म्हणजे जेव्हा एक प्रकारे फ्रेंड मी बनवीन तिथे कॅड कॅम्प मध्ये, तेव्हापर्यंत मग तोच एक प्रकारे ऍड होतो. का होणार आहे का नाही, स्टील कम्प्लिटली कन्फ्युज. बट एवढं माहित आहे का, मी ऑटो कॅड तर प्रॉपरली करून राहिलाय. 5,000 रुपये दिले ना भाऊ, 5,000 रुपये काही छोटी रक्कम नाही. आणि या ऑटो कॅड कॅम्प इन्स्टिट्यूट मध्ये, अटलांटा इन्स्टिट्यूट मध्ये मी एक प्रकारे काही वेगळंच एन्व्हायरमेंट फेस करून राहिलंय. या इट्स कम्प्लिटली वियर्ड. इथं काय आहे की गोरी चमडीचा मिनिंग माहितीये का? म्हणजे गोरी चमडीचा मिनिंग हा असते की ते लोक जे प्रिटेंड करतात ती खूप रिच आहे, हाय क्लास आहे, बट ते राहतात एकदम थर्ड क्लास सारखे. बट प्रिटेंड करतात म्हणजे दाखवतात की आय एम सो रिच. आय डोंट नो, मला काही त्यांचा बॅकग्राऊंड मध्ये पण नाही जायचं आहे आणि मला त्यांना काही जज पण नाही करायचं आहे. बट समहाऊ अशा काही सिच्युएशन, असे काही पर्सन मला समोर येऊन राहिले आहे, म्हणजे काय मला कुठून सुरुवात करू यार, काही कळून नाही राहिलंय. कसं आहे की मुली नाही का बहुत लवकर मॅच्युअर होतात, बहुतच लवकर. या जस्ट लाईक, म्हणजे ते लोक मॅच्युअर होतात, लेडीज नाही का खूप जास्त लवकर मॅच्युअर होतात. त्यांना खूप लवकर समजते चांगली कोणती गोष्ट आहे, वाईट कोणती गोष्ट आहे, कोणत्या गोष्टी केल्यानं आपलं चांगलं होते, कोणत्या गोष्टी केल्यानं आपलं वाईट होते. हे फक्त त्यांना थेरॉटिकली विचारा ना, बहुत परफेक्टली सांगते राव, बहुत परफेक्टली. बट हेच काम त्यांना प्रॅक्टिकली करायला घंटा नाहीये, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी गुचाडा करून ठेवा. या लेडीजचा हाच प्रॉब्लेम असते. मी एक्सपिरियन्स नाही, बट एक प्रकारे नाही का अशा लोकांमधून मी एक प्रकारे एक्सपिरियन्स घेऊन देतो. आता जस्ट लाईक मी बघतो ना का लेडीज नाही का, मला असं काही म्हणायचं नाही आणि माझा असा काही मुद्दा नाही आहे जो महिलांवर किंवा स्त्रीवर त्यांच्यावर काहीतरी विटंबना केली म्हणून. विटंबना म्हणजे त्यांचं काही टीझिंग किंवा चिडवलाय. नो नो नो, दॅट इज डेफिनेटली नॉट. मी आता समोर जे काही म्हणणार आहे तसं बिलकुलच नाही आहे, डेफिनेटली नॉट. काय आहे की लेडीज आहे ना, मुली किंवा फिमेल पर्सन, त्याने काही प्रकारे खूप जास्त लवकर मॅच्युअर होतात. ते नाही का कोणासोबत बोलायच्या वेळेस नाही का अशा मॅच्युरिटीने बोलतात ना का भाऊ ते एकदम कम्प्लिटली एक्सपिरियन्स पर्सन आहे. आता काल काय झालं, काल एक बहुत अमेझिंग पर्सन होती, तिचं नाव माहित नाही, चेहरा पण माहित नाही, पण तिचा आवाज एकदम कानात एकदम नाही का डोक्यामध्ये असा एकदम फिक्स झालाय का तिचा आवाज ऐकला का भाई तेच मुलगी आहे जी अटलांटामध्ये होती, जी फोटोशॉप करून राहिली. फोटोशॉपचा कोर्स आहे 8,000 रुपये. ठीक आहे, मला माहित नाही तिचं नाव काय आहे, ती कोण आहे, थोबडा पण नाही पाहिलाय, फक्त तिचा आवाज मला कम्प्लिटली 100% माहित आहे.
ते रिच आहे नाही आहे, असं रिच म्हणा, 8,000 रुपये ते फोटोशॉप साठी खर्च करून राहिली राव. 8,000 रुपये फोटोशॉप एडिटिंग. अरे मेरे बाप, हे जस्ट लाईक नाही का, तुम्ही 8,000 रुपये वेस्ट करून राहिले का तुम्हाला इंटरनेट शिकायचं आहे म्हणून. आय डोंट नो, सम पीपल हॅव डिफरंट हॉबीज, सो ओके ठीक आहे. बट त्या मुलीची नाही जी टोनिंग होती ना, लँग्वेज टोनिंग, ते कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे एक प्रकार ऍडल्ट आणि रिस्पेक्टफुल आणि मॅच्युअर आवाज ह्या. आणि आय डोंट नो, मला एक्सप्लेन करता नाही म्हणाल प्रॉपरली. दॅट्स इट, दॅट्स ऑल. मला एवढं सांगायचं आहे राव. बट एवढं म्हणताय की मुली मॅच्युअर तर होतात, थिअरॉटिकली डोक्याने डंप असतात. या कम्प्लिटली. म्हणजे हा एक्झाम मध्ये 90-80% तर नेहमी घेतात. या पण प्रॅक्टिकली करायला जाऊ ना, कम्प्लिटली 0, घंटा नाहीये त्यांना काही. काहीच नाही, बस दाखवण्यासाठी. फक्त त्यांचे दाखवण्याचे दात असते, बाकी काहीच नाही. आय डोंट नो मी कसं काय डील करणार. पाहू समोरच्या समोर. अरे पुढे पण आर्टिफॅक्ट एपिसोड करायचा. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 741 right now, 42 right now. We are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 743. आजची तारीख आहे 19 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 12:45 वाजला आहे. ज्या दिवसाची वाट आपण नेहमी हप्त्याभरांपासून करतो, तो दिवस आला. तो दिवस आला म्हणजे का झाला, या व्हॉट इज एक्झॅक्टली. सॅटरडे, शनिवार, एक प्रकारे एक्साइटमेंटचा दिवस का उद्या संडे राहणार. आणि संडे म्हणजे सुट्टी, सुट्टी म्हणजे आराम. Everything is so clear, everything is so laziness. ओके, सांगू दे सर काय काय झालं. आज होता सॅटरडे. युजल डे प्रमाणे सॅटरडे काही खास नसतो, नेहमी नॉर्मल दिवसासारखे असतो. बट उद्या संडे आहे याची खुशी राहते सॅटरडेला. असं मी प्रत्येक सॅटरडेला एक्सपिरियन्स करतो. बट या सॅटरडेला आय डोंट नो, आय डझंट फील लाईक दॅट वे. म्हणजे आज सॅटरडे आहे असं एक्साइटमेंट नाही वाटून राहिलं. माझं एक्साइटमेंट केव्हा वाढते, जेव्हा मी जॉब करून येतो आणि जॉब करून आल्यानंतर जेव्हा मी तयारीसाठी घाई करतो, नागपूरला जाण्यासाठी घाई करतो, तेव्हा मला एक्साइटमेंट वाटते. कारण नागपूरला जातो, तिथलं एन्व्हायरमेंट एक वेगळंच एन्व्हायरमेंट. अशा काही लेडीज वगैरे मला पाहायला भेटतात, ज्या इंस्टाग्रामवर किंवा फेसबुक पेक्षा 10 टाइम्स बेटर असतात रिअल लाईफ मध्ये. आता कसं आहे की मी बरोबर संध्याकाळी म्हणजे 5 वाजताची गाडी पकडायची इथून खापरखेडापासून, आणि तिथून येताना 9 वाजताची गाडी पकडायची. तर कसं की या डेली रुटीन मध्ये नाही का, एक प्रकारे कळून जाते का कोण कुठपर्यंत आहे, कोण रोज ट्रॅव्हल करते, कोण रोज ट्रॅव्हल करत नाही. मी हार्डली 4 दिवस झाले जाऊन राहिलो आहे. बट या डेली रुटीन मध्ये नाही का, काही सम पीपल पर्सन्स एक प्रकारे मला डोळ्यात आले आहे. आणि ते जस्ट त्यांना असं म्हणजे हे बघ, मला त्या व्यक्तीबद्दल काही माहित नाही, ना त्याचं नाव माहित, ना चेहरा, फक्त त्याचं थोबाड माहित आहे. त्याचं थोबाड काऊन माहित आहे, कारण हा बंदा माझ्यासोबत रात्री 9 वाजता खापरखेडामधून आम्ही सोबत बस पकडतो. बस ना बोलणं, ना चालणं, ना काही, फक्त थोबाड पाहिला आहे. आणि हा रोज ट्रॅव्हलिंग करतो माझ्यासोबत. दॅट्स इट, दॅट्स ऑल.
अशाच प्रमाणे एक मुलगी आहे, तिचं नाव नाही माहित, तिचं काहीच नाही माहित. शी लुक्स रिअली डॅम वेल. म्हणजे गोरी चमडी नाही ती, या कोर्स नॉट, म्हणजे गोरी चमडी नाही, सावळीशी आहे, बट दिसायला बहुत चांगली आहे या. तिचा पण डेली रुटीन हाच आहे का ती संध्याकाळी बरोबर इंटरनेटी पासून बसते, तिथे पण मीच बसतो, इंटरनेटी टू गोधनी पर्यंत, गोधनी नाही आपल्या इथपर्यंत, कोराडी पर्यंत. सो कसं की माझ्यासोबत नाही का हे काही 3 वेळा झालं, म्हणजे शुक्रवारी, गुरुवारी आणि बुधवारी, असं 3 दिवस कंटिन्यू झालं. आणि मी होप करत होतो का आज पण मला तिला पाहायला भेटते, बट साले आज पण नाही का मी तिला शोधच होऊन राहिलो. म्हणजे कानात तर हेडफोन टाकले, बट नाही का ऍक्च्युअली तिला शोधूनच राहिलो. यार ती मुलगी कुठे गेली, ती मुलगी कुठे गेली, ती मुलगी कुठे गेली. आणि बस डिसअपॉइंट झालो यार, दिसले नाही म्हणून. बट शी लुक्स रिअली डॅम वेल. हो चांगली म्हणजे दिसायला, बाकी तर काही माहित नाही, बट थोडस एक प्रकार नाही का आय एम अ फिल्म मेकर. काही भयानक विचार करायचा असेल ना तर मला सांगा राव, शर्लॉक होमचा दिमाग आहे. म्हणजे कोण्या पर्सनला पाहिल्यानंतर त्याला जज करायचं या. सो मी नाही का याच्या 3 दिवसाच्या ट्रिप मध्ये नाही का तिला खूप खालून वरपर्यंत पाहिलं, खूप जज केला. त्या जज मध्ये मला का माहीत पडलं, जशी ती मुलगी गाडीत बसली, म्हणजे जागा तर राहत नाही, मोस्टली उभेच राहतो मी पण, ती पण उभेच राहते. ती मुलगी, तिच्यापाशी कोणता फोन आहे, सॅमसंगचा फोन आहे, डिओस या. तर ती कॉलिंग करते, आय डोंट नो, बट या जर्नीमध्ये ती कंटिन्यू फोनवर राहते. सो आय थिंक तिला बॉयफ्रेंड आहे या. बट सम ऑफ दी वियर्ड थिंग इज आहे की मी तिचं स्क्रीन पण बघितला, जेव्हा कानात लावते ना, आणि रिसेंटली नाही का हळूहळू म्हणजे दिसूनच जाते ना, कारण ती जस्ट माझ्या बिलकुल समोर असते, मी असा उभा असतो आणि ती जस्ट समोरच उभी असते. तर अशा स्क्रीन दिसून जाते, बट त्या स्क्रीनवर नाही का नाव लिहून नाही, नंबर लिहून आहे. आणि नंबर पण कोणता लिहून आहे, समोर +91 नाही लिहून आहे, डायरेक्ट नंबर लिहून आहे. डायरेक्ट नंबर लिहून आहे म्हणजे याचा मिनिंग काय का तो नंबर तिच्या डोक्यामध्ये खूप लक्षात आहे. व्हाय, कारण तिने तो नंबर खूप वेळा ट्राय केला आहे. यस, तिच्या डोक्यात एकदम परफेक्टली फिक्स बनलाय, पण तिने सेव्ह नाही केलाय. सो मी डेफिनेटली सांगू शकतो का या नंबरवरती कॅज्युअली नेहमी फोन लावते. आणि +91 नसल्यामुळे हा नंबर तिच्या डोक्यात खूप फिक्स आहे. सो धिस नंबर हॅज टू बी हर बॉयफ्रेंड. हा तिचा बॉयफ्रेंडचाच नंबर आहे. अदर तिच्या बोलण्याची जी टोनिंग आहे ना, इट जस्ट लाईक अ रिअली स्मॉल टोनिंग, जे असते ना बोलण्याची भाषा ॲज गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड वेन टॉकिंग इन अ मोबाईल फोन. तर त्यांची फ्रिक्वेन्सी खूप लो असते, हार्डली नाही का त्याच्या सराउंडिंग 1 मीटर पण नाही, हार्डली 30 सेंटीमीटरच्या सर्कम्फरन्स मध्येच का बोललं तेच लक्षात येते. त्याच्या थोडा दूर गेलं तर काहीच ऐकायलाच नाही येत. पण मला एक प्रकारे थोडस वियर्ड वाटते राव, का बाहेर एवढा मोठा शोर सुरू असते, गाडी, लोक, कल्ला, नागपूर, हॉर्न, ट्राफिक एवढं सारं असते, तरी या लोकांना एकदम क्लिअरली कसं काय ऐकायला येते राव, काय करत. बस बाकी काही नाही राव. आज ती मुलगी दिसलं नाही, थोडासा डिसअपॉइंटमेंट झालो आणि त्याने घरी आलो. आज एवढा वेळ कसा काय झाला, 1 वाजले. अरे उद्या संडे, अरे मेरे भाई, अरे आता आरामात मस्त झोपी 2.5 ते 2.5 मेन पाहतो आणि देन
पाहिन केव्हा झोपा जायचं, कारण उद्याचं संडे. So this is the My Artifact episode number 743 right now. We are at Khapargada, Maharashtra. Thank you.